मंडळी नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। सर्वांना शांतोबा कृषी पर्यटनाच्या वतीने या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये गणराय आलेले आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये देखील गणराय आलेले आहेत आणि आजच्या या शुभ दिनाच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। आजच्या या शुभ दिनी मी गणपती रायाकडे सर्वांच्या चांगल्या आरोग्याकरता, सर्वांच्या मुखामध्ये, सर्वांच्या रोजच्या आहारामध्ये चांगलं अन्नपदार्थ मिळू दे व सर्वांना चांगला अन्नपदार्थ ओळखण्याची सुदबुद्धी दे, हेच आजच्या या शुभदिनी मी आपल्या गणरायाकडे ही मागणी करेन। मंडळी, आज आपण पाहत आहोत सगळीकडे उत्सव साजरे आहे आणि आपण मार्केटमधून गणरायाच्या समोर काही गोडधोड पदार्थ आणून ठेवले असतील, परंतु हे पदार्थ देखील किती भेसळीचे आहेत हे आपल्याला माहीत नसतं। आज आपण गणरायाला देखील हे भेसळीचेच पदार्थ खाण्यासाठी देत आहोत आणि आपण देखील हेच पदार्थ खात आहोत। आणि मंडळी, आपण गणरायाकडे शेवटी मागणी करतो की आमचं चांगलं आरोग्य आम्हाला लाभू दे, परंतु गणराय देखील आपल्याला चांगलं आरोग्य कसे लाभेल? कारण जर आपण चांगला अन्नपदार्थच खाल्ले नाहीत तर गणराय देखील आपल्याला चांगलं आरोग्य कसे लाभून देईल? याकरता जर आपल्याला चांगलं आरोग्य लाभायचं असेल तर आपल्याला चांगले अन्नपदार्थ खावे लागतील आणि हे चांगले अन्नपदार्थ ओळखण्याची ताकद गणराय आपल्याला देईल। याकरता या गणेशोत्सवात आपण गणरायाची चांगली सेवा करू, गणरायाला देखील चांगले अन्नपदार्थ खायला देऊ, मनोभावे त्याची पूजा करू आणि या गणेशोत्सवामध्ये आपण सर्वांचं आरोग्य चांगलं लाभण्यासाठी व सर्वांचं जीवन सुखी होण्यासाठी चांगलं अन्नपदार्थ खाण्याची ताकद आम्हाला दे, हेच गणरायाच्या चरणी आज आपण प्रार्थना करू। मंडळी, जर आपण चांगलं आरोग्य लाभून घ्यायचं असेल तर आपल्याला चांगले अन्नपदार्थ खावेच लागतील। सर्वांना गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। असंच आपण भेटत राहू। धन्यवाद।